नमस्कार खवयांनो. मटन प्रेमींसाठी मटन चाप म्हणजे सुखाचा घास. नॉनव्हेजच्या ताटात जर मटन चाप असतील तर जेवणाची रंगत दुप्पट होते. मटन तर आपण नेहमीच खातो, पण जेव्हा ते बाहेरून कुरकुरीत, आतून रसरशीत आणि मसाल्याने पुरेपूर मडवलेलं असतं तेव्हा त्याची चव काही औरच असते. पण अनेकांची तक्रार असते की मटन चाप शिजताना कडक होतात किंवा मसाला आतपर्यंत जात नाही. आज आपण अशा पद्धतीने मटन चाप शिजवणार आहोत की ते मलईसारखे मऊ शिजतील आणि प्रत्येक घासाला तुम्हाला मसाल्याचा तो अप्रतिम फ्लेवर जाणवेल. घरी पाहुणे येणार असतील किंवा काहीतरी स्पेशल खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. अशी चमचमीत चाप फ्रायची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग थेट वळूया कृतीकडे. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. लिंबू, मीठ, वाटण, हिंग, हळद आणि तिखट किंवा मसाला जो पण तुमच्या घरामध्ये असेल तो मसाला चालेल. आता या वाटणासाठी काय काय घेतलं ते सांगते. तर वाटणामध्ये आपण आलं, लसूण दोन्ही समप्रमाणात आणि कोथिंबीर, खडा मसाला सुद्धा त्यात घातलेला आहे, लवंग, मिरी आणि दालचिनी. 1 वाटी आलं, 1 वाटी लसूण, 3 वाटी कोथिंबीर, 5 लवंगा, त्याच्यानंतर 8 मिरे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा. आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि ते वाटण आपल्याला याच्यासाठी घालायचं. आणि लागणार आहे चाप. सर्वप्रथम आपण त्याला मीठ लावून घेणार आहे. तर 1 किलोच्या प्रमाणात आपण त्याला मीठ घालणार आहे, साधारण एवढं मीठ. ते आपण पहिल्यांदा ते सगळं त्याला चोळून घ्यायचंय. छान मीठ असं सगळ्याला लागलं की मग नंतर आपण एक एक पदार्थ त्याच्यामध्ये घालायचा. पहिले आपण वाटण घालून घेऊ. ह्या चमच्याने 1 किलोला 4 चमचे वाटण आपल्याला लागेल. हे 1 किलोचं प्रमाण आहे. त्या चमच्याने आपण 4 चमचे वाटण घातलेले आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिंग. साधारण पाव चमचा हिंग 1 किलोला घालायचं. 1 किलोला 1 चमचा हळद लागेल. हे आपण त्याला चोळून घेणार आहोत. आता हे आपलं वाटण व्यवस्थित आपण चोळून घेतलेले. त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत मसाला किंवा लाल तिखट, जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल. तर ह्या चमच्याने 1 किलोला 1 चमचा आपल्याला तिखट घालायचं आणि हे त्याला चोळून घ्यायचंय. आता आपण ह्याला व्यवस्थित मसाला लावून चोळून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लिंबू. 1 किलो मटणाला 1 अख्खं लिंबू आपल्याला, लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे. तर मी आता त्याच्यामध्ये लिंबू रस घालते. आणि हे पण आपण व्यवस्थित चोळून घेणार आहे. आता आपल्या ह्याला लिंबू व्यवस्थित लावून झालेला आहे, सगळे मसाले लावून झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, आपण आता एका कुकरच्या भांड्यामध्ये हे पीस व्यवस्थित अरेंज करणार आहोत. आता मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळे पीस व्यवस्थित अरेंज करणार आहे. हे सगळे असे व्यवस्थित लावून घ्यायचे. सगळे असे नीट सरळ पसरवून ठेवायचे.
आता आपले चापचे पीस सगळे व्यवस्थित अरेंज करून झालेले आहे. आता आपण हे कुकरला शिजवणार आहोत. 4 शिट्ट्या करून आपण हे चाप चांगले शिजवून घेणार आहोत. चाप फ्रायसाठी मी हे बटर घेतले. हे बटर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. आता या ब्रेड क्रम्ब मध्ये आपल्याला हे चाप जे आहेत हे घोळवून घ्यायचे या पद्धतीने. या पद्धतीने आपण सगळे करून घेऊया. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण हे सगळे चाप आता फ्राय करायला ठेवूया. आता हे मोठ्या गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता हे एक बाजू झालेली आहे. आपण सगळे चाप जे आहेत ते पलटी करून घेऊया. हे बघा मस्त कलर आलेला आहे. हे बघा आता हे आपले चाप फ्राय करून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. अगदी छान कुरकुरीत होतात हे चाप आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्हाला जर हा चाप फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.